भव्य दिव्य नियोजन पहिल्यांदाच आपल्या भागात होतंय आणि या ठिकाणी आलेले सर्व यात्राप्रेमी त्या ठिकाणी भरपूर आनंद घेताना त्या ठिकाणी दिसत आहेत. एवढं 40 डिग्री सेल्सिअस असं तापमान, एवढं ऊन लागतंय, परंतु या उन्हाची कोणतीही तमा न बाळगता एक मोठा आनंद त्या ठिकाणी हे सर्व शर्यतप्रेमी लुटत आहेत आणि खूप चांगलं वाटतं हे सर्व पाहून. आपण पाहतो की बळीराजा हा नेहमी शेतीच्या उपयोगी त्या ठिकाणी येत असतो, परंतु ट्रॅक्टरच्या जमान्यामध्ये बैलराजा कुठंतरी लुप्त होत चालला होता. परंतु या शर्यतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या बैलराजाला संगोपन करण्याचं काम शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. मी या सर्व त्या ठिकाणी गाड्या सुटल्या. या ठिकाणी सर्व आयोजक नियोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे पिंपळगावचे यात्रा कमिटीचे सर्व सदस्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्तम असं त्या ठिकाणी नियोजन नेहमी करत असतात. दुसरी अशी गोष्ट, या ठिकाणी आपल्या या जिल्ह्यामध्ये राहुरीनगर पाथर्डीची पोटनिवडणूक लागलेली आणि प्रचारही चालू आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले हे उमेदवार आहेत आणि प्रचार जोरात चालू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपले लाडके नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं गेल्या 6 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं.